बातमी राज्यातल्या आश्रमशाळांची स्थिती सध्या चिंताजनक आहे। 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय, तर 5% मृत्यू सर्पदंशाने झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। राज्यातील आश्रमशाळांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळतंय। 5% मृत्यू सर्पदंशाने झाल्याची धक्कादायक आकडेवारी देखील आता समोर आलेली आहे। त्यामुळे आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता अधोरेखित होतोय। 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। या मृत्यूला जबाबदार कोण, हा सवाल देखील आता या निमित्ताने उपस्थित होतोय। तर राज्यातील आश्रमशाळांमध्ये 2 वर्षात 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भातला तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर तपशील आपण पाहतो। विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारण, गंभीर आजार, यामध्ये शासकीय आश्रमशाळेतील 182 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। अनुदानित आश्रमशाळेमधील गळफास घेऊन 25 शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। अनुदानित मधील 30 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। एकूण 55 आणि टक्केवारी जर पाहिली तर 9%। सर्पदंश होऊन 22 विद्यार्थ्यांचा शासकीय आश्रमशाळांमध्ये मृत्यू झाला। अनुदानित आश्रमशाळांमध्ये सर्पदंशाने 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। एकूण सर्पदंशाने 28 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। सरासरी टक्केवारी जर आपण पाहिली तर 5% विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झालाय। त्यामुळे ह्या आश्रमशाळा आहेत की मृत्यूचे पिंजरे, असा सवाल देखील आता या निमित्ताने उपस्थित होतोय। तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। त्यामुळे आता या मृत्यूला जबाबदार कोण, हा सवाल देखील उपस्थित केला जातोय। आदिवासी आश्रमशाळांची ही विदारक परिस्थिती आता समोर आलेली आहे। गेल्या 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा प्राण गेलाय। त्यामधील 5% मृत्यू हा सर्पदंशाने झालेला आहे। त्यामुळे आश्रमशाळांच्या या दुरावस्थेकडे सरकारचं लक्ष नाही का, हा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण अत्यंत चिंताजनक अशी स्थिती आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकायचं की नाही, हा सवाल देखील उपस्थित केला जातोय। 5% मृत्यू सर्पदंशाने झालेला आहे। तर या सगळ्यावर सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज देखील आता निर्माण झालेली आहे। तर राज्यातल्या आश्रमशाळांची ही चिंताजनक परिस्थिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सातत्याने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत। याला अनेक कारणं जरी असली तरी सर्पदंशाने देखील 5% विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। मात्र राज्यातल्या आश्रमशाळांची ही दुरावस्था का झाली, हा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। संबंधित विभागाचं याकडे दुर्लक्ष होतंय का, असे अनेक सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत। कारण सातत्याने अशा अनेक बातम्या समोर येत आहेत ज्यामध्ये आश्रमशाळांमध्ये व्यवस्थित अन्न जेवण मिळत नाही, अशा देखील तक्रारी येत असतात। गडचिरोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। सर्पदंशाने विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हे सगळे मुद्दे आता अधोरेखित केले जात आहेत। अगदी तर या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बोधी रामटेके आपल्यासोबत जोडले जात आहेत। बोधी सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण ज्या बातम्या पाहतोय सातत्यानं, ज्या अनाथ आश्रमशाळा आहेत आणि आदिवासी आश्रमशाळा आहेत, त्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार घडत आहेत, याला जबाबदार नेमकं कोण आहे, अशी विदारक परिस्थिती या शाळांमध्ये का होत चाललेली आहे? नक्कीच एकंदरीतच आपण या संदर्भातला जर विचार केला तर आदिवासी समाजाला इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने कायमच शोषण, उपेक्षा आणि अपमानच दिलेला आपल्याला दिसेल। एकीकडे संविधानाने जरी आपल्याला समान नागरिकत्व जरी दिलं असलं तरी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने अद्यापही आदिवासी समाजाला माणूस म्हणून स्वीकारलं नाही। आणि याचीच प्रचिती मला वाटते ही सगळ्या गडचिरोलीच्या घटनेतून असेल किंवा एकंदरीतच आता महाराष्ट्रभरातले जे विषय या ठिकाणी पुढे येत आहेत, मला वाटते याची प्रचिती या सगळ्या भूमिकेतून आपल्याला दिसते। म्हणून या उद्भवलेल्या प्रश्नांबद्दल आपण जे आता बोलत आहोत, मला वाटते अत्यंत महत्वाचं आहे, याबद्दल बोलावंच लागेल। पण इथपर्यंत सीमित राहून चालणार नाही असं मला वाटतं। कारण की आदिवासी शिक्षणाचं जे मॉडेल आहे, जे आश्रमशाळेचं मॉडेल असेल किंवा आदिवासी शिक्षणाच्या उन्नतीबाबत जे जे काही या ठिकाणी मॉडेल तयार करण्यात आले, मला वाटते
हे मॉडेल कितपत योग्य आहेत, हे मॉडेल कितपत न्याय्य आहेत आणि हे कितपत काळाशी सुसंगत आहेत, मला वाटते याच्या संदर्भातली चिकित्सा होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी, असं मला वाटतं. अगदी बोधेजी, तुम्ही महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. आदिवासी आश्रमशाळांच्या संदर्भात सरकारने जे मॉडेल उभं केलं होतं ते मॉडेल आता कालबाह्य झालंय असं म्हणावं लागेल का? नक्कीच नक्कीच. म्हणजे आश्रमशाळेची जर आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली, आश्रमशाळेची सुरुवात खरं तर या समाजाला मागास म्हणून लेबल लावण्यात आला. या समाजाला मागास ठरवत त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आणण्याच्या विचारातून खरं तर आश्रमशाळेची संकल्पना उदयास आली. आणि मुख्य प्रवाह हा ठरवणारा कोण समुदाय आहे, म्हणजे आदिवासींना मुख्य प्रवाह समूह ठरवण्याची त्यांना तरी तो आपण अधिकार दिलेला आहे का? मग मुख्य प्रवाहात आणण्यासंदर्भातला हा विचार या ठिकाणी आला. आणि एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीत असं झालं की त्यांची जी काही सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक जे आदिवासी समाजाचं विश्व होतं त्याला कुठेही महत्व न देता त्याला कुठेतरी बाहेरून सुधारण्याची गरज आहे. बाहेरून या समाजाला कुठेतरी संरक्षण द्यावं लागेल. म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीतून ही आदिवासी आश्रमशाळेची असेल किंवा आदिवासी शिक्षणासंदर्भातली जी काही जो विचार आहे तो पुढे आला. आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर, म्हणजे हे स्वातंत्र्यपूर्व काळातला आपण जर इतिहास बघितला तर ठक्कर बाप्पा असतील किंवा अनेक गांधी विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक समाज सुधारकांनी ही आश्रमशाळेची संकल्पना मांडली. पण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात संविधानिक संरक्षण देण्यात आलं, त्यांच्या भाषिक सांस्कृतिक संरक्षण देण्यात आलं. पण संविधान लागू झाल्यानंतर सुद्धा आधीचा जो काही एकंदरीतच वसाहतकालीन जो कोलोनियल अप्रोच होता किंवा त्याला आपण पालकवादी पॅटर्नलिस्टिक अप्रोच जो म्हणू, त्याच्यात कुठेही बदल न करता तेच मॉडेल सरसकट आदिवासींवर लादण्यात आले. आणि या 75 वर्षामध्ये सुद्धा कुठेही त्याच्यात सुधारणा व्हावी याच्या संदर्भातला कुठेही विचार झालेला आपल्याला दिसत नाही. बोधेजी, आपण पाहतोय या सगळ्या आदिवासी समाजाला इतक्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी काय करतायत, आदिवासी नेते, आदिवासी मंत्री नेमके काय करतायत? नक्कीच. म्हणजे हा प्रश्न आपण आदिवासी नेत्यांना विचारलाच पाहिजे, पण एकंदरीतच हा प्रश्न व्यवस्थेला सुद्धा प्रामुख्याने आपण विचारला गेला पाहिजे. जे मुख्यमंत्री असतील, म्हणजे मी उपमुख्यमंत्री असतील, सगळ्यांनाच हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आणि आदिवासी लोकप्रतिनिधी तर या संदर्भातला प्रश्न विचारला गेलाच पाहिजे. कारण की आपण अनेक जागी बघतो, किंवा गडचिरोलीचा जरी आपण विचार केला तरी अनेक गडचिरोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळा हे तिथल्या राज्यकर्त्यांच्याच आश्रमशाळा राहिलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे आपण आदिवासी विकासांचा जर कुठेतरी गवगवा जर आपण करत असू आणि आपल्याच आश्रमशाळेमध्ये जर अशी परिस्थिती असेल तर मला वाटतं याच्या संदर्भात तिथल्या लोकप्रतिनिधींनी. अगदी बोधेजी, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला त्याबद्दल